हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दिव्या मांढरे स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आत्ता जर बघितलं तर सगळीकडेच पाऊस सुरू आहे. तसंच आमच्या नगरमध्येही खूप पाऊस होता. सकाळी आवरून मी ऑफिसला आलेली आहे आणि ऑफिसच्या विंडोमधून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो गाड्यांचं वगैरे जर बघितला तर. आणि सगळीकडे पाणीच पाणी होतं. रात्रभरही कंटिन्यू पाऊस होता आणि दिवसभरही कंटिन्यू पाऊस होता हा. तर मी आल्याच्यानंतर ऑफिसमध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. माझं जे काही न्यूजचं एडिटिंगचं काम होतं मी ते सुरुवात केलेली होती. तर मला आज संध्याकाळी जायचं होतं रूट कॅनल करण्यासाठी, कारण की माझी दाढ किडलेली होती म्हणून. तर फर्स्ट अपॉइंटमेंट होती माझी डॉक्टरकडे 4 वाजता. सो आम्ही तिकडे जाणार होतो. तर मग माझं काम आवरलं. काम आवरल्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो आहोत. तर आम्ही निघालो आहोत हॉस्पिटलला जाण्यासाठी. पण हॉस्पिटलला जाण्याच्या आधी मला काहीतरी खायचं होतं. कारण की एकदा रूट कॅनल झाल्याच्यानंतर मला 2-3 तास काही खायचं नव्हतं. त्यामुळं मग भूक लागलेली होती. सो आम्ही बिर्याणी खायला गेलो आधी. तर बिर्याणी जी आहे यांची जी मेन ब्रांच आहे राजधानीवाल्यांची, ती आहे MIDCला. खूप सुंदर अशी टेस्ट आहे त्यांची. नंतर ब्रांचेस वगैरे पण आहेत बाकीच्या, पण जी मेन ब्रांच असते त्याची क्वालिटी ती क्वालिटीच असते. इथे काही जास्त गर्दी वगैरे नव्हती. पटकन आवरलं आम्ही आणि आम्हाला हॉस्पिटलला जाण्यासाठी पण लेट होत होता. तर खूप छान तंदूर बिर्याणी भेटली. त्याच्यानंतर आम्ही गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरने ट्रीटमेंट सुरू केली. आधी खूप भीती वाटत होती, त्याच्यामुळे माझं ब्लड प्रेशर पण कमी झालेलं होतं. सो त्यानंतर मला ग्लुकॉन-डी वगैरे दिल्याच्यानंतर थोडंसं ट्रीटमेंट स्टॉप केली आणि मग मला थोडंसं बरं वाटलं. मग त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात केलेली डॉक्टरने. तर खूप छान अशी ट्रीटमेंट त्यांनी दिलेली आहे. ही फर्स्टच अपॉइंटमेंट होती माझी त्यांच्यासोबत. पण खूप छान, काही त्रास वगैरे पण नाही झाला मला जास्त, जोपर्यंत भूल वगैरे दिलेली होती. तर बघूयात आपण नेक्स्ट अपॉइंटमेंटला पण जाणार आहोत, त्यावेळेस आपण त्यांचं हॉस्पिटल वगैरे बघूयात. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कसा नाही नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. माहिती आहे की थोडंसं आपल्या व्लॉगमध्ये स्टॉप होतो आहे किंवा मध्ये मध्ये गॅप पडत आहेत, पण तेही गॅप कमी पडतील याचा मी ट्राय करेल. कारण की ऑफिस आणि ब्लॉगिंग थोडंसं मॅनेज व्हायला थोडंसं ॲडजस्ट नाही होते माझं. बाय बाय.